फिशरची ट्रीटमेंट करताना आपण आयुर्वेदिक औषधं कुठल्या प्रकारचे यूज करतो? तर सगळ्यात पहिले आपण व्रणरोपण करणारे औषधं यूज करतो. व्रणरोपणमध्ये जे जखम आहे ते त्याला भरवणारे औषधं यूज करतो. त्याचबरोबर व्रणशोधन औषधं यूज करतो आपण फिशरमध्ये. त्याचबरोबर श्वेतहर औषधं म्हणजे जी आलेली फिशरच्या ठिकाणी जी आलेली सूज आहे ती कमी करण्यासाठी आपण श्वेतहर औषध यूज करतो. त्याचबरोबर व्रणलेखन करणारे पण औषधं आपण फिशरमध्ये यूज करतो. पुन्हा जर फिशरमधनं ब्लिडिंग होत असेल तर त्या ठिकाणी आपण व्रणस्तंभन करणारे औषधं पण यूज करतो. आणि त्या ठिकाणी जे असलेले क्रॉनिक फिशरमध्ये जे झालेली फायब्रोसिस आहे ते कमी करण्यासाठी किंवा ते फायब्रोसिस घालवण्यासाठी आपण क्षारण करणारे औषध म्हणजे डिब्राइडमेंट करणारे औषधं पण आपण फिशर चिकित्सेमध्ये यूज करतो. त्याचबरोबर फिशरमध्ये मोस्टली वात आणि पित्त या दोषांचं प्राधान्य असतं. त्यामुळे वात आणि पित्त नाशन करणारी औषधं पण आपण फिशर चिकित्सेमध्ये उपयोग करतो. जर हे औषधं योग्य प्रकारे आणि पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि योग्य डायग्नोसिस